ओंकार आणि रोशन यांनी स्टार्टिंगपासून जर आपण रिपीटेडली तो आत्ता परत जरी व्हिडिओ पाहिला ना, तरी पण त्याच्यामध्ये नाही कळत आहे की एक्झॅक्ट कोणी उचललेली आहे ती गुन्हे. कारण त्याच्यामध्ये असंच दाखवत आहेत की ओंकारनी पण पकडलेली आणि रोशन त्याला ओढत ओढत आणतोय आणि त्याला नंतर उचलतोय. तो जो बोलला की त्याने पाय घातला, पाय आहे, ती गोष्ट बरोबर आहे की पाय आहे त्याच्यामध्ये ओंकारचा, पण पहिले कोणी उचलली हे नाही कन्फर्म होते त्याच्यामध्ये. पण त्या गोष्टीवरून एवढं काही काही झालं आहे की रोशननी त्याच्या रोजीरोटीची शपथ घेऊन सांगतो मी उचलली असं बोलला आहे तो. पण जो ओंकार आहे तो काहीच नाही बोलत आहे तिथं, तो शांत आहे. कारण त्याला असं माहिती असणार आहे की शेवटी प्राजक्ता आपल्याच टीममधली आहे, ती आपल्याच साईडनी बोलेल, आपलंच असं होईल. कारण तिने तसंच केलं, ओंकारच्या साईडनी स्टार्टिंगला निर्णय दिला होता. पण जेव्हा परत रोशन सारखं तिला बोलत होता की नाही माझ्या रोजीरोटीची शपथ घेतो की मी पहिले उचलली, ठीक आहे ताई, ठीक आहे, तुझ्यासाठी एवढं केलं, तुझ्या कॅप्टन्सीसाठी एवढी मेहनत केली, त्यावेळेला कुठेतरी प्राजक्ता इमोशनल झाली. आणि ती जेव्हा रोशनच्या साईडनी बोलणार होती रोजीरोटी त्या शपथ ह्या सगळ्यावरून, त्यावेळेला सोनाली आणि तिचे काही बाकीचे टीममेट्स जे आहेत ना, त्यांनी येऊन प्राजक्ताला सांगितलं इमोशनल नको हो, पहिला निर्णय बरोबर आहे, पहिलाच निर्णय घे, हे असं काही सगळं झालं. आणि नंतर मग तिनं बाकीच्यांच्या काही जणांचं जेव्हा ओपिनियन ऐकलं, त्यावेळेला कोणी रोशनच्या साईडने बोलत होतं, कोणी त्या आपल्या राऊतच्या साईडने बोलत होतं. पण एक्झॅक्ट आता कोणी उचलली ह्याचं तर काही माहीत नाही आहे आपल्याला. हां, पण जर इथे रोशन चुकीचा असेल तर त्याने त्याच्या रोजीरोटीची शपथ घेणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्या चुकीच्या आहेत. आणि ओंकार बोलतच नव्हता ह्याच्यावरून काही कळत नाही आहे, कारण त्यांनी त्याच्या डिफेन्समध्ये काहीच नाही बोलला मी उचलली, तो शांतच होता जास्त. तर असं जेवढा रोशन एक्सप्रेस होत होता तेवढा काही तो झाला नाही एक्सप्रेस. मग आता एक्झॅक्ट कोणी उचलली हे तर काय सांगू शकत नाही, बघू. पण त्याच गोष्टीवरून खूप काही बाचाबाची झाली त्यांची आणि खूप हर्ट झालं रोशनला पण. आणि त्याच गोष्टीवरून नंतर प्राजक्ताचं बाकीच्या सगळ्यांसोबतच बरंच वाकडं झालं. जी विशालची टोळी आहे ते पण जरा थोडे नाराजच होते तिच्या निर्णयावर. कारण सेकंड राऊंडमध्ये पण ज्याचं काही झालं त्याच्यावरती पण थोडंसं तिनं चुकीचंच केलं. कारण तिनं पहिले निर्णय लावला असा विचार करून की कोणी उचलली हा बेस घेतला निर्णयासाठी. आणि सेकंड राऊंडमध्ये कोणाकडे जास्त आहे पोर्शन या गोष्टीवरून तिनं निर्णय लावला. त्यामुळे थोडंसं कुठेतरी प्राजक्ता पण चुकीची वाटते. आणि आता रोशनचं पण नाही सांगू शकत आपण. तर तुमचं काय मत आहे याच्यावरती नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटते, रोशन बरोबर आहे, प्राजक्ता बरोबर आहे का, त्यांचा निर्णय कोणाचा बरोबर आहे ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तोपर्यंत आता बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.